मित्रांनो नमस्कार. माऊली रामकृष्ण हरी. आज आपण कोळे ह्या ठिकाणी जात आहोत. संत गाडगेनाथ महाराज यांचा मठ देखील आहे आणि तिथे मिनी पंढरपूर असं या गावाला संबोधलं जातं. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो आहोत. आज आहे एकादशीचा दिवस आणि दुपारी 12 वाजेपर्यंत इथे विठ्ठलाचं अस्तित्व असतं असं मानलं जातं. तर चला तर मग माझ्यासोबत. रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कोळे या ठिकाणी संत गाडगेनाथ महाराज यांच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. येथील विठ्ठलाचं मनमोहक असं रूप आपण पाहणार आहोत. माझ्यासोबत पहाटे 5:30 वाजता ही झालेली गर्दी आपण पाहत आहात. आज लाखो वारकऱ्यांची पावले पंढरीच्या वाटेवर आहेत. आम्ही कोळे या ठिकाणी आलेले आहोत की जे प्रति पंढरपूर असे मानले जाते. प्रत्येक भक्ताचं मन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक आहे. टाळ मृदुंगाचा गजर, मुखी अखंड हरिनाम आणि डोळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस हीच आपल्या महाराष्ट्राची भक्ती परंपरा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. माऊली रामकृष्ण हरी. आषाढी एकादशी म्हणजे भक्तीचा उत्सव, परंपरेचा सन्मान, चैतन्याची मांदियाळी, विठू माऊलीच्या भेटीची आस आणि प्रेमळ भक्तांच्या उत्साहाची आरास. आषाढी एकादशीच्या या शुभ दिनी आपणास सुख समृद्धी लाभो, आपले आयुष्य आरोग्यदायी व संपन्न होवो हीच विठू माऊलीच्या चरणी मी प्रार्थना करतो. विठ्ठल विठ्ठल जय हर विठ्ठल या नामस्मरणाने तुमचं जीवन सुखमय होवो. विठ्ठल नामाचा गजर होवो, सुख समाधानाचा वर्षाव होवो. मित्रांनो, आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला हिट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. मित्रांनो, अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे, यात काही शंका नाही. देवी देवतांच्या मूर्ती येथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लवकरच आपण संत गाडगेनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत. धार्मिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या
पवित्र असे हे ठिकाण आहे. चला तर मग आपण समाधीचं दर्शन घेऊया. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नाही, तर आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि प्राचीन स्थापत्यकलेचा अमूल्य असा वारसा आहे. मित्रांनो, तो आपण जतन केला पाहिजे. येथे अनेक भाविक नेहमीच दर्शनासाठी येत असतात. आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करताना पाहायला मिळतात. येथे आल्यानंतर मन प्रसन्न होऊन जाते. मित्रांनो, एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे उपवास सोडायचा असतो. अशा वेळेसला इथे वाघाटं मोठ्या प्रमाणावरती रानभाजी म्हणून विकायला पाहायला मिळते. अतिशय आरोग्यदायी असे हे वाघाटं येथे मोठ्या प्रमाणावर आज पाहायला मिळाले. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनी चवर हे देखील